नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता आपला मित्र उदय लाड मनापासून पुन्हा एकदा करतो खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात 100% थांबवा या ठिकाणी हरभऱ्याची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा आता होणार या ठिकाणी 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री ही 100% थांबवली तर सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी 100% फायदा। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघू कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात 100% थांबवा हरभऱ्याची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार आता या ठिकाणी 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री जर आपण थांबवली तर सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी, देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम, जेव्हा या प्रश्नांची आपण उत्तरे घेऊ तेव्हा लक्षात येईल की हरभरा विक्री मार्च महिन्यात थांबवणं का गरजेचं आहे आणि मार्च महिन्यात हरभरा विक्री थांबवून आपल्याला भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी 100% फायदा। चला तर मग आता जाणून घेऊयात हे सगळं सविस्तर व अचूकपणे। तर बघा मित्रांनो, जर सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5200 पासून 5500च्या दरम्यान आहे। मार्च महिन्याचा जर एकंदर आपण या ठिकाणी विचार केला तर जो दबाव अवकेचा असणार आहे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की मार्च महिन्यात हरभरा बाजारभाव हा 5200 पासून 5500च्या दरम्यानच राहणार आहे। याचा अर्थ काय की पूर्ण मार्च महिन्यात हरभरा बाजारभाव हा हमी भाव 5650 रुपये प्रति क्विंटलच्या खाली राहणार। मला सांगा, मग हरभरा बाजारभाव जर हमी भावाच्या खाली असतील तर विकण्यात आपला फायदा होणार आहे का? नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की सरकारकडे यंदाचा असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा फार कमी आहे। भविष्यात सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमी भावावर खरेदी करावी लागणार, याच्यामुळे भविष्यात हरभऱ्याला खालच्या स्तरावरून आधार मिळणार। जसजसा हरभऱ्याची विक्री ही कमी होत जाईल तसा तसा हरभऱ्याचा बाजारभाव सुधारत जाणार। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जून महिन्याला आपण क्रॉस करू, एकीकडे हरभऱ्याची विक्री कमी होत जाणार, दुसरीकडे हरभऱ्याची मागणी वाढत जाणार, कारण तिथून फेस्टिवल डिमांड म्हणजे सण उत्सवासाठी लागणारी हरभऱ्याची डाळ, बेसन पीठ यांचा त्या ठिकाणी मागणी वाढत असते। आणि या दुहेरी कारणांमुळे जून महिन्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा सुरुवातीला 6000 तर त्यानंतर 6500 पर्यंत पोहोचला, तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। याचा अर्थ मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री थांबवली तर 100% जून महिन्यानंतर आपल्याला कमीत कमी 500 ते 700 रुपये प्रति क्विंटलचा फायदा हा होणार आहे। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मार्च महिन्यात आता 100% थांबवा हरभऱ्याची विक्री, या पद्धतीनं होईल आपला 100% फायदा। तर आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार
याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।